नमस्कार. ईश्वर भक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर रामचरित्रमानस हे तुलसीदासांनी लिहिलेले रामायण आहे आणि याच रामचरित्रमानस या ग्रंथाचा सखोल आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला, रामचरित्रमानस हे संत तुलसीदासांनी लिहिलेले रामायण आहे. त्यातील सुंदरकांड हे वर्णन प्रकार फार प्रभावी आहे. हा ग्रंथ तुलसीदासांनी 26 दिवसात पूर्ण करून लिहिला असे मानतात. रामचरित्रमानस या ग्रंथाची मराठी, बंगाली, इंग्लिश, रशियन व अनेक युरोपियन भाषांतरे झाली आहेत. रामचरित्रमानस हा अवधी भाषेतील ग्रंथ आहे. अवधी भाषा जो 16व्या शतकात गोस्वामी तुलसीदासांनी रचला होता. हा मजकूर हिंदी आणि अवधी साहित्यातील महान कार्य मानले जाते. याला सामान्यतः तुलसी रामायण किंवा तुलसीकृत्य रामायण असेही म्हणतात. भारतीय संस्कृतीत रामचरित्रमानसाला विशेष स्थान आहे. रामचरित्रमानसाची लोकप्रियता अतुलनीय आहे. उत्तर भारतात हे रामायण म्हणून अनेक लोक रोज वाचतात आणि रामायणाचे महत्त्वही तेवढेच लोकांना माहीत आहे. शरद ऋतूमध्ये नवरात्रीमध्ये याचे वाचन 9 संपूर्ण दिवस केले जाते. मंगळवार आणि शनिवार रामायणाचे वाचन, सुंदरकांडाचे पठण केले जाते. रामचरित्रमानसमध्ये गोस्वामींनी श्री रामचंद्रांच्या शुद्ध आणि ज्वलंत चरित्राचे वर्णन केले आहे. पहा, श्रीरामांचे चरित्र कसे होते, त्यांचे समाज एकी राज्य चालवण्याचे विचार, दृष्टिकोन आणि जगण्याची दिशा कशी होती, त्यांचे चरित्र वर्णन फारच अवर्णनीय आहे. महर्षी वाल्मिकींनी रचलेले संस्कृत रामायण रामचरित्रमानसचा आधार मानले जाते. गोस्वामींनी रामचरित्रमानसची 7 कांडांत विभागणी केली आहे. श्लोकांच्या संख्येनुसार बालकांड आणि किष्किंधाकांड हे अनुक्रमे सर्वात मोठे आणि लहान आहेत. तुलसीदासजींनी रामचरित्रमानसमध्ये अवधीचे अलंकार अतिशय सुंदरपणे वापरले आहेत. विशेषतः अलंकार प्रत्येक हिंदूची रामचरित्रमानसवर अनन्य श्रद्धा आहे आणि तो हिंदूचा पवित्र ग्रंथही मानला जातो. ही गोष्ट आपण एका उदाहरणामार्फत समजून घेऊया. तर पहा, ही गोष्ट आहे त्या वेळची जेव्हा मनु आणि सतरूप परब्रह्माची तपश्चर्या करत होते. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर श्री शंकरजींनी स्वतः पार्वती मातेला सांगितले की ब्रह्मा, विष्णू आणि मी मनु सतरूपाकडे वरदान देण्यासाठी अनेक वेळा आलो होतो. विधी हरी हर तप देखी अपरा, मनु आला बहुबारा. पण मनु सतरूपाने स्वतः परब्रह्माला पुत्ररूपात पाहायचे होते. मग तो त्यांच्याकडून म्हणे, शंकर, ब्रह्मा आणि विष्णू यांच्याकडून असे वरदान कसे मागणार? पण आमचे प्रभू राम सर्वज्ञ आहेत. त्याला भक्तांच्या मनातील इच्छा आपोआपच कळते. 23,000 वर्ष उलटून गेल्यावर प्रभू रामाची एक आकाशवाणी झाली. प्रभू सर्वज्ञ दासजी जनी गती अनन्य तप नृपाराणी, मनो मनो बारू भाऊ नवबनी. अत्यंत गंभीर कृपाश्री मनु सतरूपा जेव्हा ही आकाशवाणी ऐकतो तेव्हा त्यांचे हृदय फुलून जाते आणि परब्रह्म राम स्वतः प्रगट होऊन त्यांची स्तुती करताना मनु आणि सतरूपा म्हणतात, सुनु सेवक सुरतरू सुरधेनु विधी, हरिहर डाकू पररेणू, सेवा सुलभ सकल प्रसन्न. प्रतापाल सचराचार न्याय, म्हणजेच ज्याच्या चरणाची पूजा हरी आणि हर, ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही करतात आणि ज्यांच्या स्वरूपाची सगुण आणि निर्गुण या दोघांनी स्तुती केली आहे
त्यांनी कोणतेही वरदान मागावे याचा उल्लेख करून तुलसीदासांनी केवळ निराकारालाच परब्रह्म मानणाऱ्या लोकांना म्हणजे सर्वसामान्य लोकांना, मानव जातीला रामाचीच पूजा करण्याचा सल्ला आपल्या तुलसीदासांनी दिलेला आहे. तर मला एवढे सांगायचे आहे या कथेमार्फत की सर्वच देवांनी, सर्वच वेदांनी आणि नवे नवे ब्रह्मा विष्णू महेश यांनी देखील प्रभू रामाची आराधना करावी आणि त्यांच्या नावामध्ये ब्रह्मत्व परब्रह्मत्व मानावं. अशा प्रभू रामचंद्राचं चरित्र, त्यांचे जीवन विचार अंगीकारण्यामध्ये आपल्या सर्वसामान्य माणसाला काय बरे तोटा आहे. त्यामुळे मी म्हणते, प्रभू रामाचं नाव घ्या, राम राम चिंतित जा. रामनामी रंगले, रामनामी रंगले, रामनामी रंगले, अवघे मनचे राम झाले. म्हणजे जर तुम्ही रामनामाचा जर उच्चार केला, जप तप केला, तर तुम्हाला आत्मरूप तुमच्यामध्ये एक शक्ती निर्माण होईल की परब्रह्म स्वरूप तुम्ही स्वतः होऊन जाल. त्यासाठी मनच राम रंगले म्हणजे अवघ्या मनामध्येच रामनामाची शक्ती तरेल. त्यामुळे सर्वांनी राम जप करावा आणि तुलसीदासांचे हे रामचरित्र, तुलसीदासाचा जो ग्रंथ आहे चरित्रमानस, याचेही नामस्मरण पठण करावे आणि स्वतःच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्रांसारखा अलौकिक असा बदल घडवून आणवा, हीच इच्छा. धन्यवाद. आज या ठिकाणीच थांबूया. तर माहिती कशी वाटली आणि जर आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.